अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर आज आपण छान अशी व्हिडिओमध्ये छान अशी मी तुमच्यासोबत एक माहिती शेअर करणार आहे. आता थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण पैसे का टिकत नाहीत, तर प्रत्यक्ष याचं कारण गुरुमाऊलींनी जे सांगितलेले आहे तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे. बऱ्याच वेळेस काय होतं की आपण पैसा कमवण्यासाठी खूप सारं कष्ट करतो, दिवसभर धावपळ करतो, दिवसभर कष्ट करतो, पण हे केल्यावर पण आपल्या हातात जे काही पैसे येतात, जो काही पगार येतो तो लगेच काही ना काही खर्च होऊन जातो. उदाहरणार्थ पैसे येण्याच्या आधी आपल्या मागे दवाखाना लागलेला असतो, किंवा काहीतरी वाद असतो, किंवा अनावश्यक काहीतरी खरेदी असते, किंवा काही ना काही घरातील संपलेलं सामान म्हणा, किंवा काही ना काही मुलांचा खर्च, असे बरेचसे जे काही आपले सांसारिक आर्थिक ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी समोर राहतात आणि तो आपल्या आलेला पैसा लगेच जिकडं तिकडं होऊन जातो. पैसा हा नदीसारखा आहे, तो वाहणारच, पण पैसा कमवणं सोपं आहे, पण पैसा टिकवणं खूप अवघड आहे. मग हे आलेला पैसा स्थिर राहत नाही आपल्याजवळ, तो लगेच जिकडे तिकडे होऊन जातो. मग हा आलेला पैसा टिकून कसा राहावा, स्थिर कसा राहावा, त्यासाठीच आज छान असा आपण उपाय जाणून घेणार आहोत. आता बघा, पैसा हा नदीसारखा आहे, तो वाहणारच असतो, तो आपल्याजवळ काही कायमचा टिकून राहत नाही. तरी पण जे काही आपण शिल्लक मागे ठेवतो ते टिकून राहावं. आपल्याला ज्यावेळेस अडचण येईल त्यावेळेस आपल्याला अडचणीच्या वेळेस आपल्याला ते पैसे कामाला यावे असे आपण काही ना काही गुंतवणूक करूनच ठेवत असतो, पण तीसुद्धा आपल्याकडून होत नाही. आलेला पैसा टिकत नाही, इकडून येतो इकडून जातो, असं बऱ्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये असे प्रकार घडतात. मग आपण नशिबाला दोष देतो की माझं नशीबच चांगलं नाही, माझं नशीब खराब आहे. आणि बघा, आपल्याला काय करायचं आहे, कर्म आणि आचरण बदलायचं आहे. पैसा हा लक्ष्मीचं रूप आहे. लक्ष्मी स्थिर असते, पण तिथेच असते जिथं सात्विकता, दान आणि संयम असतं. तर आता तुम्हाला समजलंच असेल की ज्यावेळेस आपण आपली जी आलेली आपल्या स्वतःच्या कष्टातून आलेली जे काही पैसे असतात, पगार असते, त्यातून काहीतरी दान केलं तर आपल्याकडे हा पैसा टिकणार म्हणजे टिकणारच. आता बऱ्याच वेळेस आपण काय करतो, बरेच जण लाखोची उलाढाल करत असतात, पण आपण देवासाठी किती ठेवतो किंवा दान करण्यासाठी यातलं किती ठेवतो बरं? प्रत्येकजण, प्रत्येक व्यक्ती असं करत नाही. तर आज तुम्हाला छान असं एक मी प्रत्यक्ष गुरुमाऊलींनी सभेमध्ये सांगितलेलं एक छान असं उदाहरण तुम्हाला इथं मी एक देणार आहे. बघा, जामकली अन्न सभेत गुरुमाऊली यांनी सांगितलेली एक सुंदर गोष्ट आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. एक भक्त म्हणाला, म्हणजे त्या सभेमध्ये भक्त आलेला होता, तो भक्त म्हणाला, महाराज, माझ्याकडे पैसाच टिकत नाही, कमाई खूप आहे पण हातात काही राहत नाही. त्यावर गुरुमाऊलीने एक छान असं त्याला उत्तर दिलं, तुझ्या घरात दान आहे का, अन्नसेवा आहे का, गरिबांसाठी थोडं बाजूला ठेवतोस का? तू लाखोची उलाढाल करतोस, गुंतवणूक करतो, पण देवासाठी, गरिबांसाठी किती ठेवतोच? हा प्रश्न तू स्वतःला विचार, असं गुरुमाऊलींनी त्या भक्ताला म्हणलं. पण स्वतःच्या कमाईतून ज्यावेळेस तुम्ही देवांसाठी, गरिबांसाठी काहीच ठेवत नाही, तर त्यावेळेस अशा अडचणी ह्या आपल्या जीवनामध्ये येतच असतात. यातून तो भक्त विचारात पडला की मी माझ्या कमाईतून तर काहीही ठेवत नाही, देवासाठीही नाही आणि गरिबांसाठीही नाही. मग त्यावेळेस गुरुमाऊली म्हणाली, जेव्हा आपल्या कमाईतून 10% बाजूलाच ठेवायला तुम्ही सुरुवात करचाल, त्यावेळेस तुम्हाला हळूहळू अनुभव यायला लागेल. आणि त्या भक्ताने तसंच केलं. स्वतःच्या कमाईतील 10% कमाई त्याने बाजूला ठेवायला सुरू केली देवासाठी आणि गरिबांसाठी. तर त्यातून त्याला एक छान अनुभव आला की त्या कमाईतून त्याचा असा अनुभव आला की हळूहळू त्याचा खर्च भागूनही, घरातील जो काही खर्च असतो तो खर्च भागवूनही समाधान आणि स्थिरता वाढली. याच्याने असं होतं की ज्यावेळेस आपण आपल्या कमाईतील थोडंफार देवासाठी आणि गरिबांसाठी दान जर केलं तर नक्कीच तुमच्या घरात हा पैसा टिकून राहतो. त्याचबरोबर
अक्कलकोटमध्ये एक तुम्हाला दुसरं उदाहरण सांगते. अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थाला एक म्हणजे गरीब भक्त होता. त्याचं पण असंच घरामध्ये खूप साऱ्या अडचणी तो स्वामी महाराजांना सांगत होता. मग स्वामी महाराजांनी त्याला ₹1 दान म्हणजे ₹1 नाणं दिलं आणि त्या भक्ताला सांगितलं की तू हे नाणं दुसऱ्याला दान कर, दुसऱ्या गरीब व्यक्तीला दान कर. त्यावेळेस त्याने मनात काही विचार न करता ते जे ₹1 नाणं आहे ते दुसऱ्या गरीब व्यक्तीला त्यानं दान केलं. आणि ज्यावेळेस त्याने ते ₹1 नाणं दुसऱ्या व्यक्तीला दान केलं त्यावेळेस त्याला छान असा अनुभव आला. त्याच्या जीवनामध्ये हळूहळू बदल होऊ लागले. त्याची गरिबी ही हळूहळू दूर झाली. मग त्याने ते ₹1 नाणं त्याला न ठेवता त्यानं इतरांना दान केलं आणि त्या दान करण्यानेच त्याचं जीवन हे बदलून गेलं. त्यामुळे बघा, रक्कम छोटी असो किंवा मोठी असो याला महत्त्व नसतं. रक्कम छोटी तुमची असेल, बहुतेक मोठी असेल, पण तुमच्या मनात भाव तुमचा किती मोठा आहे याला महत्त्व असतं. त्याच्यामुळे तुमच्या जे काही कमाईतील पैसे आहेत, जे काही तुमची पगार येत असते, तुम्ही स्वतः जे कमवलेलं आहे, तर त्याच्यातलं थोडं का होणार, असं नाही की तुम्ही सगळेच द्या, जास्त द्या, असं नाही. तुम्ही 100 कमवत असाल तर ₹10 दान करा. 500 कमवत असाल तर ₹100 दान करा. 1000 कमवत असाल तर तुम्ही ₹150 दान करा. अशा तुमच्या ह्याच्यानुसार, तुमच्या बजेटनुसार, तुमच्या पैशानुसार तुम्ही त्यातील थोडं देवांसाठी आणि गरिबांसाठी बाजूला दानधर्म बाजूला ठेवून बघा. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये छान असा बदल होईल. तुम्हाला नक्कीच या उपायाचा छान असा अनुभव येईल. ज्यावेळेस आपण इतरांसाठी काहीतरी दान करतो, देवांसाठी बाजूला रक्कम काढून ठेवतो, तेव्हा नक्कीच आपल्याही जीवनामध्ये असे चांगले बदल घडून येतील. आपल्या घरातीलही लक्ष्मी स्थिर राहील. तुमच्या घरातील हे पैसा हा टिकून राहील आणि जे काही पैसा येण्याआधी जे घरामध्ये जे काही अडचणी, आर्थिक अडचणी असो, जे काही तुमच्या घरातील अडचण असो, जी काही तीसुद्धा हळूहळू कमी होण्यास मदत होते. बघा, आता संसार म्हणलं की सर्व काही खर्च येतात, पण जे काही अनावश्यक खर्च आहे तर ते खर्चसुद्धा तुमचे कमी होऊ लागतात आणि आहे त्या पैशामध्ये तुम्ही समाधानी आणि स्थिर राहू शकतात. फक्त तुम्ही हे गुरुमाऊलींनी सांगितलेले दिंडोरी प्रणीत केंद्रातील हा उपाय नक्की करा. तुमच्या आलेल्या पगारीतून, तुमच्या आलेल्या पेमेंटमधून थोडी तरी रक्कम गरिबांसाठी दान करून बघा आणि देवांसाठी दान करून बघा किंवा देवाच्या नावाने तुम्ही दानपेटीतही टाकू शकतात. आता देवाला आपण दान करावं इतकं पण आपण मोठे नाहोत, पण आपल्याला देवाने काहीतरी दिलेलं आहे त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी किंवा देवांचे आभार मानण्यासाठी तुम्ही हे आवर्जून करा आणि दररोज एकच प्रार्थना करा की स्वामी तुम्ही तर आजपासूनच हा उपाय करायला अजिबात विसरू नका. आभारी आहे. तर आजचा व्हिडिओ असा होता. आवडला आशीर्वादाने माझ्या जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.